नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होईल? त्यासोबतच अजून काही नवीन नियम व अटींनुसार काही लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत का? किंवा ज्या महिलांना आधीचे हप्ते आले नाहीत, त्या सर्व लाडक्या बहिणींना हे हप्ते कधीपर्यंत जमा होतील किंवा येणार आहेत की नाही? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं बऱ्याच जणींना जाणून घ्यायची असतील, बऱ्याच लाडक्या बहिणींना जाणून घ्यायची असतील. त्याच सर्व प्रश्नांना उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सर्वात पहिलं तर तुम्ही लाडके बहीण योजना या मार्फत जर आधीचे लाभ उचलले असतील, म्हणजेच जर तुम्हाला आधीचे हप्ते आले असतील आणि आत्ता जर काही कारणास्तव तुमचे हप्ते थांबले असतील, तर याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही अपात्र आहात. मग आता हा पुढील हप्ता कधी येईल किंवा मागील जे थकलेले हप्ते कधी येतील आणि ते आले नाहीत म्हणून बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटू शकतं की हा हप्ता मला येणारच नाही का? किंवा मी अपात्र श्रेणीमध्ये आली आहे का? तर असं नाही. आता सध्याला जुलै महिन्याचा हप्ता कोणाचाच आलेला नाहीये, म्हणजे सर्वांचाच पेंडिंग आहे. परंतु आधीचे हप्ते म्हणजे जून किंवा मे महिन्याचे हप्ते ज्यांचे थकीत आहेत, त्या सर्व लाडक्या बहिणींनी कशामुळे त्यांचा हप्ता थकलेला असू शकतो, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं अत्यावश्यक आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ पहा. सर्वात पहिलं तर आता जी लेटेस्ट सरकारकडून पडताळणी झाली आहे, ज्या पडताळणीमार्फत लाडक्या बहिणींसंदर्भातली एक सर्वात महत्त्वाची आणि चांगली बाब समोर येते, ती म्हणजे तब्बल 1,66,00,000 महिला ह्या पात्र श्रेणीमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे जेवढ्या आधी बऱ्याच महिलांना अपात्र केलं आहे का, असा ज्यांना संभ्रम होत होता, त्यापैकी हा खूप मोठा आकडा आहे, ज्या पात्र महिलांच्या श्रेणीमध्ये येत आहेत. हे सर्व लाडक्या बहिणींनी जाणून घ्यावं. त्यासोबतच आता अशा लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाचे अपडेट्स काय आहेत, तर ह्या जेवढ्या काही 1.5 कोटी म्हणजेच 1,66,00,000 ज्या महिला आहेत, त्या पात्र आहेत. बरोबर आहे. तर त्यासोबतच दुसरीकडे पडताळणी दरम्यान सुमारे बऱ्याच लाख महिला म्हणजे सरकारकडून तर आकडा जो आलेला आहे, तो कमी असेल कदाचित, पण बऱ्याच लाख महिला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या आहेत. मग आता ह्या ज्या अपात्र ठरलेल्या आहेत महिला, त्या परत पात्र श्रेणीमध्ये येऊ शकतात का? येऊ शकतात काही महिला, जर काही महिलांकडून चुकून कोणती माहिती अशा पद्धतीची गेलेली असेल, जे त्यांच्या पात्र श्रेणीला डिसाईड करते किंवा त्या पात्र श्रेणीमध्ये टाकल्या जातात आणि नंतर ती माहिती त्यांची चुकीची आहे म्हणून काढून टाकली तुम्ही किंवा आधी पात्रते अटीमध्ये ज्या काही गोष्टी दाखवलेल्या होत्या, की आता ह्या गोष्टी असतील तर त्याच लाडक्या बहिणी पात्र आहेत. परंतु आता ज्या काही अटी शर्ती बदलल्या आहेत, त्यानुसार जर तुमचं काही अपडेट करणं राहिलेलं असेल, चुकलेलं असेल किंवा चुकीचं अपडेट झालेलं असेल, तर त्या लाडक्या बहिणी त्यापैकी काही महिला ह्या पात्र श्रेणीमध्ये परत येऊ शकतात. जर तुम्ही तुमचे कागदपत्र परत व्यवस्थित अपलोड केले तर. हे कशाप्रकारे करता येतील हे देखील आपण सांगूयात आणि ते कोणते कागदपत्र आहेत, जे या व्यवस्थितपणे अपलोड करणं तुम्ही आवश्यक आहे. आता सर्वात पहिलं तर सर्व महिलांना माहीतच आहे, की कोण महिला अपात्र होतात. ज्या महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण नसेल, अशा महिला अपात्र होतात. त्यानंतर बँक खातं ज्यांचं आधारशी लिंक नसेल, अशा महिला देखील अपात्र होतात. डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजेच सरकारकडून ज्यावेळेला योजना जाहीर होते, त्याचा हप्ता जाहीर होतो, तो डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होतो. पण कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होतो? ज्यांचं डी-बी-टी सुरू असेल. ज्या महिलांचं डी-बी-टी सुरू नाही, त्या महिलांना डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरद्वारे केलेली कोणतीही रक्कम मिळत नाही. त्यामुळे ज्यांचं डी-बी-टी सुरू नसेल, त्या देखील महिला अपात्र श्रेणीमध्येच येतात. ज्या आयकर भरत असतात, म्हणजेच काही इन्कम टॅक्स भरत असतील, अशा महिलांना किंवा ज्यांना सरकारी नोकरी आहे, अशा ज्या महिला आहेत, त्या सर्व अपात्र श्रेणीमध्ये येतात. म्हणजेच त्यांच्याकडून एकतर काही चुका झालेल्या, जसं की बँक खातं तुमचं आधारशी लिंक नसणं, ही तुमची चूक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ मिळू शकतो परत, जर तुम्ही ती चूक दुरुस्त केली तर, सुधारली तर. ज्यांना नोकरी आहे, सरकारी नोकरी आहे, त्यांचं ठीक आहे, त्यांना हा लाभ मिळू शकत नाही. कारण हा गरजू महिलांसाठीचा लाभ आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये मग काय करायला पाहिजे? सर्वात पहिलं तर ज्या महिलांची ई-के-वाय-सी पेंडिंग आहे, त्यांनी सर्वात पहिलं तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्या आणि ती सक्सेसफुली झाली पाहिजे. म्हणजेच काय, तुमचा मोबाईल नंबर आधी ओके असला पाहिजे, तो आधारशी लिंक असला पाहिजे, आधार लिंक बँकेशी लिंक असलं पाहिजे, तुम्हाला ओ-टी-पी आलेला पाहिजे वेळेत आणि तुम्हाला ह्याचे अपडेट्स येत राहणं जरुरी आहे, की तुमच्या बँक खात्यामध्ये किंवा तुमचं डी-बी-टी सुरू आहे की नाही. तर तुम्ही ई-के-वाय-सी सक्सेसफुल करून घेऊन देखील फायदा आहे. ठीक आहे. तर तुमचा ई-के-वाय-सी कंप्लीट असेल तर तुम्हाला नक्कीच बँकेमध्ये पुढील हप्ते येतील. जेवढे काही मागचे थकलेले हप्ते आहेत ते देखील येतील. काही कारणास्तव जर तुमची के-वाय-सी झालेली नसेल, त्यामुळे तुमचे कदाचित मे आणि जूनचे हप्ते थकलेले असू शकतात. मग आता जुलै महिन्याचा हप्ता काय? किंवा मे, जून, जुलैचे एकत्र येतील का हप्ते तुमचे राहिलेले आणि आत्ताचेही?
तर हो, येऊ शकतात. जर तुमची आत्ता सध्या तुम्ही योग्य श्रेणीमध्ये, पात्र श्रेणीमध्ये बसाल, तुमचं बँक अकाउंट चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व ओके गोष्टी दिसत असतील, जशा मी आधी नमूद केल्यात, तर तुम्ही पात्र श्रेणीमध्ये आणि तुम्हाला हप्ता येऊ शकतो. आता ज्या पात्र श्रेणीमध्ये महिला आहेत, म्हणजे ज्यांना काहीही चुकीचं दाखवत नाहीये पोर्टलवर, तरीही त्या महिलांना हप्ता येणार नाही कधी-कधी. कोणत्या महिलांना येणार नाही? जर तुमचं के-वाय-सी अपडेट नसेल, जर तुम्ही चुकूनही फॉर्म भरताना किंवा आता सध्या बँक डिटेल्स एखाद्या अंकाने जरी चुकल्या असतील, तरीही तुम्हाला तो हप्ता येणार नाही. हे त्यामुळे परत-परत एकदा ज्या तुम्ही सबमिट केलेल्या गोष्टी आहेत, जी माहिती तुम्ही तुमची दिलेली आहे, ती परत-परत चेक करा. परत-परत त्याच्यावरती अपडेट करा, तर तुम्हाला हे हप्ते येणार आहेत. मग आता जे काही वयाची अट आहे, जसं की 18 वर्षांच्या पुढील आणि 65 वर्षांमधील महिला वगैरे, ह्या सर्व गोष्टी तर आपल्या सर्वांना माहितीच आहेत. परंतु ज्यांच्याकडे सगळ्या श्रेणीमध्ये बसत असतील आणि जर तुमचे फक्त कागदपत्र असूनही व्यवस्थित अपलोड केलेले नसेल, तर ते परत एकदा करा. तुम्हाला नक्कीच हप्ता भेटणार आहे आणि ही योजना सध्या अशीच सुरू आहे. त्यामुळे ह्या योजनेचे हप्ते येतच राहणार आहेत. तारीख प्लस मायनस होऊ शकते. तर आता जुलै महिन्याचा सुमारे ₹1500 जो काही हप्ता आहे, तो नेमका कधी येणार? याची अधिकृत तारीख तर आतापर्यंत जाहीर झालेली नाहीये. मात्र सरकारच्या ज्या काही हालचाली आहेत आता सध्या, जसं की आपल्याला कर्जमाफीचं सुरू आहे किंवा जी काही निधी वितरण सुरू आहे बाकीच्या योजनांचं, त्याच्यामध्ये तयारी आणि मागील हप्त्यांची पद्धत पाहता 15 ऑगस्ट, कारण प्रत्येक वेळेला जर कोणते सण येणार असतील, तर त्यावेळेला लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ मिळतो. तर 15 ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये, 15 ऑगस्ट ही अधिकृत तारीख नाही, तर सध्या व्यक्त केली जात असलेली एक संभाव्य तारीख आहे. त्यामुळे सरकारकडून अधिकृत ह्याची काही घोषणा केलेली नाही. खरी तारीख निश्चित होईल किंवा डायरेक्टली 15 ऑगस्टला येऊही शकतात पैसे. म्हणून ही जी काही तारीख आहे आता सध्याची, त्या तारखेपर्यंत तुमचे सर्व कामं बरोबर करून घ्या. आणि जर ह्याच्यामध्ये कोणती अडचण येत असेल, कोणती जर गोष्ट तुमची अपडेट होत नसेल, परत-परत तिथं चुकीची माहिती दाखवत असेल, तुम्ही जरी बरोबर टाकत असाल आणि तिथे जर चुकीची माहिती दाखवत असेल, तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तसं विचारू शकता. तुम्हाला त्याचं उत्तर आणि तुम्हाला त्याचं सोल्युशन दिलं जाईल. आता यामध्ये जर कोणाला अजूनही कोणत्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील, जे की ह्या चुकीची माहिती सोडून अजून काही पडले असतील, काही विचारायचं असेल, तर ते देखील तुम्ही विचारू शकता. आता सध्याला लाडक्या बहिणी जेवढ्या काही पात्र श्रेणीमध्ये ठरलेल्या आहेत, त्यांनी तर काही करण्याची गरज नाही. ज्या अपात्र आहेत पण पात्र ठरू शकतात, त्यांनी मी वरील सांगितल्याप्रमाणे कामे करणे जरुरी आहे. तुमच्या माहिती परत-परत चेक करणं जरुरी आहे. आणि हो, तुमचे राहिलेले हप्ते आणि तुमचा जुलै महिन्याचा हप्ता, हे सर्व हप्ते तुमचे 15 ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावरती येऊ शकतात. धन्यवाद.